आपल्या जवळील लोक, आपल्या जवळ आपले नातेसंबंध किंवा आपल्या जवळील अनेक जीवलग मित्र असतील किंवा जीवाच्या पलीकडे आपण ज्याला जोपासलेला असेल, ती एकदम मनातली एकमेकांच्या मनातल्या जर भावना दुखावल्या गेल्या किंवा त्या मनातनं तो माणूस उतरला गेला की पुन्हा त्या ठिकाणी घर करायचं म्हटलं किंवा ज्या ठिकाणी जागा निर्माण करायची म्हटलं की त्या ठिकाणचा जो काय गोडवा असतो ना, तो गोडवा कमी झालेला असतो. आणि एकदा गोडी कमी झाली की भले तुम्ही त्या माणसाला किंवा त्या व्यक्तीला तुम्ही साखरेचा पाक असतो का, तो पाक जरी पाजायचा प्रयत्न केला तरी पण त्या ठिकाणी गोडवा निर्माण होत नाही आणि तो संपलेला असतो पूर्णपणे. त्याच्यामुळं तुम्ही किती कोणाला कितपत जवळ धरताय, कुठल्या कामासाठी जवळ धरताय किंवा तुमच्यासाठी किती कामासाठी जवळ येऊन लोक लांब जाते ती या ह्याचा पण माणसानं विचार करणं गरजेचं आहे. परंतु तुम्हाला एक सांगतो, बाकी भले माणसं किती जरी कामापर्यंत जरी गोडवा निर्माण करत असली तर माणसाला मापामापीच मापाच्या पर्यंतच त्या माणसाजवळ राहा. एकदम मापातलं कमी झालं की त्या ठिकाणी पुन्हा गोडवा निर्माण करणं शक्य नसतं या. परंतु अजून एक तुम्हाला सांगायचं, ह्यातला काय गोडवा कधी कमी होत नाही. इथं जेवढं तुम्ही अबदाल, जेवढं तुम्ही कष्ट कराल ह्या शेतीत ह्या मातीत, ही कधी त्याची जी काय ही काळी आहे ही कधी विसरत नाही. इथं तुम्ही जेवढा घाम गाळा, जेवढा कष्ट केले तेवढं तुम्हाला त्या पटीत तुम्हाला ते देतच असते. माणसं बदलतील हो, पण ही भूमी ही आहे ही कधी बदलणार नाही, ही पिकं कधी बदलणार नाहीत. त्यामुळं माणसापेक्षा ठराविक सगळीच नाही. ते म्हणतात ना, गावाबरोबर किडं पण रगडून, तर तसाच भाग आहे. काही ठराविकच असतं की ठराविक व्यक्ती आपल्या कामासाठी, आपल्या ठराविक काळासाठी आपल्या जवळ येतात, आपल्याला ते गोड वाटतात त्या ठराविक काळात. परंतु ज्यावेळेस त्यांचं काम झालं की ते दूर होतात, मग त्यावेळेस आपल्याला गोडवा कमी झालेला असतो असं त्यांना वाटतं. परंतु असं काय होत नसतं. जो काय गोडी आहे ती कायम असतीच, पण त्यांच्या मनातली गोडी आपल्याविषयी कमी झालेली असते, त्यामुळे ते दूर जातात. बघा ध्यानात येतं आहे काय.